तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन गट तडकदार बडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा या लज्जतदार ब्लॉग मध्ये 4-5 दिवस झालं कंटिन्यू आमच्या इकडे बद्याबद पाऊस चालू होता आणि आज जरा पावसानं उघडीप दिल्या, जरा ऊन पडलंय तरी पण आभाळ वगैरे आहे टकाटक पैकी. आणि उघडीप दिल्या म्हटल्यावर आमचं बाहेर भ्रमंती करायचा कार्यक्रम चालू झाला. तर रेनकोट वगैरे माझ्याकडे काही सुद्धा नाही. रेनकोट माझा होता तेव्हा आतल्या बाजून फाटलेला होता, वॉटर फायटरच होता. असं घालायला गेलो ती इथं फाटला. मग गाडी चालवताना इथनं सगळं पाणी आत येते, त्यामुळे आत नवीन रेनकोट आपल्याला खरेदी करायचं. त्यासाठी मी आता मार्केटवरून पल्सर करणार आहे. आणि माझ्यासोबत येणार रोहन भाई, ह्याला पण रेनकोट नाही उरवण्या. इकडे बघ की असं मागलास ह्यांच्या गावात माकडच्या टोपी. तर माकडच्या टोपी काढलेलं रोहन भाई आपण आपल्या वशात येतं. सध्या त्यांनी आपलं आसन ग्रहण करून बसले तिथं आपल्या पायरीवर. आणि थोड्या वेळात सोनू भाई पण येणार आहे. सोनू भाई त्यांचं काय किरकोळ कार्यक्रम उरकून स्टँडवर डायरेक्ट येतो म्हणले पल्सरच्या. तर डायरेक्ट आपण पल्सर स्टँडवर आपलं मार्केट म्हणून आता चालू करूया. आणि एक खट्ट आणि स्वस्त आणि टिकाऊ आणि मजबूत असा रेनकोट घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी मिळत नाही सोडा आपल्याला, कुठला तर एकच मिळणार. एक तर महाग मिळणार, नाहीतर खट्ट मिळणार, नाहीतर 600 रुपये. एवढं पैसे नाही, 500-600 रुपयेपर्यंत रेंज आहे माझी. तेवढं पावसाळ्यात टेकला बाद झालं. कारण हायफाय ब्रँडेड घेऊन बघितले तुम्ही, किती जर ब्रँडेड घेतला दुसऱ्या वर्षी नाही तिसऱ्या वर्षी फाटतंय आणि पाणी आत येतंय. कुठला झेलचा घ्या ना वॉटर फायटरचा घ्या, आईच्या गावात कुठला बी घ्या. नवीन खट्ट रेनकोट घेतला तर इंस्टाग्रामवर बघितलास का रीला, जेलला पोरं शिवाय द्यायला लागले ते आई बहिणीने, एवढा विषय झालाय. तर त्यामुळे स्वस्त मजबूत टिकाऊच घ्यायचा. लईत लई 500-600 रुपयेपर्यंत घ्यायचा एखादा स्वस्त मजबूत रेनकोट. आणि बाकी जे काही ओरिजिनल घेणार असते, ऊंचे लोक ऊंची पसंत, बोलोजुबा केसरी, यांचा काही विषय माहित नाही आपल्याला. तर चालतंय मार्केट म्हणून चालू करूया. रोहन भाई काय नाही म्हटले ते याला आपल्या बरोबर. त्यांचं काय तू काही उठणच झालाय. स्नॅप 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 नुसतं स्नॅप. एवढी 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 स्नॅपला मस्ती पार, एवढं पोरींच्यावर अट्रॅक्शन. मग एकदा सुद्धा इकडे बघितलं नाही त्यानं. बघा की एवढा बिझी झालाय, गुंग झालाय पोरींच्या. आता काय बोलायचं काय पोरासने आजकालच्या, काय विषय हार्ड झालाय भावनं. बघा जायचं मी गाडी बसलो या, तरी पण असं इकडे तिकडे लक्ष नाही. काय विषय काय होतोय परत ना, एखादा मेसेजचा रिप्लाय लेट गेला तर कुठल्या टवळीवर बोलतो तसं. असली म्हणजे रोहनची जरा आहे ते तशीच करत्या, ईड आहे रोहनची. तर चालतंय चल जाया उगच काय तर आणि आबरू काढायला नको तिचे. तुम्ही बघताय, तुम्ही नव जे दुसरे बघताय ते नव दुसरीला म्हणलोय मी. जाऊया चला. तर चला स्टँडवर जाऊया. सोनूबाई स्टँडवर आली ती. स्टँडवर जाऊन आपलं जरा इकडे तिकडे दुकानात हुडकूया. बरं चालतंय. रोहन तू घेणार गाडी? बरं घे. ऐक गाडी पाडू नकोस. गाडीचं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हप्ता फेटायचं गाडीचं. तर चला जाऊया. तर आता सध्या जस्टच आम्ही पल्सत पोचलोय आणि पोचल्या राहण्या म्हणला रवींद्र वस्त्र निकेतनला जायचं. आणि सोन्या येऊ कुक्या चारा, मग तुम्हाला म्हणलेलं सोन्या येऊ कुक्या चारा घ्यायचा आपल्याला. रेनकोट घ्यायचा आहे पण इथं वेगळं नियोजन लागलं यांचं. राहण्या म्हणला इथं रेनकोट असते चला, इथलं रेनकोटचा स्टॉक सप्लाय. पण ह्यांचा विषय असा आहे, झांगे घ्यायला चालू आहे राहण्याचा. आम्हाला नाही घेणार झांगे, घेणार झांग्या कशी करतो नाही. असले चड्ड्या सुटसुटीत आणि सोगळ्या असते. वाटले घेणार ठेवते मी घेणार आहे. तू काय घेणार? ह्यो म्हणला नाईट पॅन्ट घेणार आहे मी. ह्याने घेतली का? नाईट पॅन्ट मग मला विचाराय नाही. नाईट पॅन्ट आहे की हाय बघ घेणार नाही ना तो. फिरायला धबधबे होय लागते त्याच. अरे असल्या तर लागते ते जाता पर्याय नाही. झांग्या बंपर ऑफर एक फ्री. रोहन घेतले सगळे, एक घ्या एक फ्री बंपर ऑफर. 199 बारे परवडते त्या सोन्या. अरे हे पण परवडते त्या अशा, म्हणजे मोबाईल सोकळ बसते बघ. ही असले पॅन्ट घ्यायचे बिना चिन्हच्या. कारण काय होतं माझा चिन्ह परत खराब झालं तर परत ना ती दुःख वाटतंय. तिथं असं पाहिजे रे. आहे की नाही तिथं कशाला असं का बोला इकडे पडणार आहे मोबाईल. हा मग तसलं असेल की कुठं तरी एखादा हात्यार. बघ असलं असलं हात्यार पाहिजे. चालतंय. सोगळं हात्यार बघितली पण काय नाही चला पसंत पडलं नाही कायच. भांडूया रोहन. नवीन केस कापली का? आली केस आली आता हलक्यात घेऊन हे चांगलं कुठल्या बघ येलाय का बघ, नाही तर घेशील मोठी साईज चांगला घ्या ना. कसं खरेदी काय? खरेदी आहे काय? आजची खरेदी बघा ते बरं चला घेणार. बरं चालतंय. काय घ्यायचं नाहीच येतं आपल्याला. असं चालतो आम्ही इकडे तिकडे जरा रेनकोट बघायचं म्हणून आलतो. रेनकोट इथला स्टॉक सप्लाय म्हटलं आपला दुसरीकडे बघूया. तर चला बलाढ्य दुकान आहे रवींद्र वस्त्र निकेतन. घे किती बी 32, 34, 36, घेतोस काय? 30, 28 घेतोस काय? घ्या घ्या पाहिजे ते घ्या. पैसे ते घ्या. ऑर्मॉनी कॉर्मॉनी काय माहित नाही. त्याचा होईल बरं मोठा पण बरं मोडा वया.
नाही कापून बरमुडा करायचो घरात आपल्याला गेलं तर नको नको बरं चालतंय लय झालं लय इथं फुटेज खाल्लं बरमुडाचं अजून रेनकोट घ्यायचा रेनकोट बघायचे तिकडे चला बरमुडे घेतलं काय हे झालं असेल बरमुडे घेतलं काय वाईट आहे मग चांगला आहे कापून करण्यापेक्षा असं पैसे डबल घालवले हे आपल्या मापाचं नाही आमच्या बाप्पाचं काय संपलं एक 2 रॅक होतं हे आमच्या बाप्पाचं माहिती डबल एक्सेल येस साईजचा मला रेनकोट बसतोय येस यस अरे काय एवढा बार काय का तू अरे ते आता अरे शर्ट त्या साईजचा रेनकोट बसायला पाहिजे का उगाच भोंगा घेतोस का शर्टावर बसत नाही रेनकोट परत दाद्या आयला यांची तोंड गायब झालेलं का डोळे तोंड काय तोंड आहे ते डोळे हे छत्री चांगली आहे बघ कितीला? 99 रुपयाला 199 फक्त 99 एक घ्या 2 घ्या एक घ्या 198 2 घ्या 360 रुपयाला बरं चला जाऊया रेनकोट आता कुठं खरेदी करायचं तिथं फुटेज चालू करतो चला चला बंद करतो चला फायनली आमची खरेदी वगैरे टकाटक पैकी झाल्या रोहन भाई यांनी टकाटक पैकी 3 रेनकोट घेतली ती भांडवल माझ्याकडे काच घेतला यानं पण तुझ्या आधी काय घेतलाय मी आणि सोनूबाई यानं ग्रे कलरचा घेतलाय आणि मी काळ्या कलरचा घेतलाय आबरू काढायला लागले बाबा माझे काका बघा ते 2 काढलेला कार्यकर्ता आबरू काढते माझी यानं ग्रे घेतलाय तर चालतंय आम्ही रुपा क्लॉथ आपलं पलसात आहे तिथंच घेतले ते रेनकोट सिंगल लेअर आहे हो बघा 94चं दुकान 1994 पासून दुकान आहे इथं. गेले 32 वर्ष झाली ग्राहकांची उत्कृष्ट सेवा आम्ही करतोय हा सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा 100% आणि रेनकोट असं पाहिजे असलं म्हणजे सिंगल लेअर रेनकोट पाटाचं बिटाचं काही टेन्शन नाही कारण आपण आरवाचा कसं बी घालतोय कुठं फिराय बिराय गेलो होई सोडा काय म्हणा कानाकन फाटून जाते आपल्या आपलं. वापरण्यावर राहतं रेनकोट आपण सगळं वापरलं ही जर पॅन्ट वापरलं तरी फाटत नाही ती. एवढं मला कळते म्हणून मी घेतले तर चालतंय चला हो, या. काकाला येऊ का चला आणि डिस्काउंट मध्ये येते हा जाऊ दे आणि डिस्काउंट मध्ये येते रेनकोट जरा आम्हाला box कसं घेऊन बसणार आहे मला सांग? रेनकोट पिशवी घेऊया की एखादी का ठीक घेऊया त्याला बटर काय बटर हाय की इथं पुलाव काय? आता पुलाव जाऊया की आता आम्ही रेनकोट वगैरे खरेदी केले तिथं आणि रेनकोट घेऊन आता मी नीट गोल निघालो अमनापूरच्या पुलाव जरा पाणी घासून निघालं पुलाला ती पण जाऊन जरा आढावा घेऊन येऊ तिथला काय म्हणायचं लाल कलर मला लाल कलर पाहिजे कसला लेडीज लाल कलर मला काय म्हणाय नाही सांग. म्हणा नाही बी. आता घेतलं आता घेतलं चला चला तर चालतंय प्लॅटिना वगैरे आपली घेतली असं खट्टपैकी आणि खालच्या बाजून जाऊया राहून इकडं असं चला रोहन भाई बसा 10 रुपये पिशवी घेऊ कुठं तर बरं बघूया पिशवी नाही का आपल्याकडे एखादी चला बघा असली तर द्या म्हणजे आम्हाला पण कम्फर्टेबली जायला आणि हे बघा असं दुकान आहे इथं हे इकडे सेंटर सेंटर तुम्ही इकडं आला का नाही इकडं शनिवार बाजार भरते तिथे यायचं. शनिवारचा बाजार होतो तिथनं डायरेक्ट खाली आला का नाही इकडे विठ्ठल मंदिर शेजारी विठ्ठल मंदिरात शेजारीच आहे इथं यशवंत शाळेच्या समोर समोर तर तुम्हाला पण खरेदी करायचं असेल रेनकोट या आणि खरेदी करून टाका टकाटक पैकी तर आम्ही खरेदी केली ती आता आम्ही निघालो अमनापूरच्या पुलाव लेट्स गो तर अशा पद्धतीने सध्या अथक परिश्रम आणि छटछट प्रवास करून आम्ही सध्या पोहोचलो अमनापूरच्या पुलाव आणि पाणी लांबनच बघितलं आणि आम्हाला झालं काय पण च्या गावात पाणी बघायला कसं आहे पाक पुलाला घासून आहे आणि इकडच्या बाजूला बघा कसं पात्र फुल भरले फुल इच्छा गावात दर्शना काय समुद्राकडे दिसतंय हिला का बरोबर या साईडला इकडे ये. पाणीला का समुद्राकडे दिसतंय आता आणि पुलावच आहे सध्या आम्ही इकडे बघून जायला लागतं सोनबाई तिकडे स्नॅप काढायला लागलाय आणि इथनं ते बघ बाबा या इथं पाणी चटतं या बघा काय का पाणी कसं दिसतंय बघा की त्या गावात दर्शना पाणी बघ की पुढं कसलं पाणी दिसतंय आणि हे पाणी फक्त राहण्या कशाचं माहिती आहे का पावसाचं ओरिजिनल पावसात ओरिजिनल पावसाचं धरणाचं पाणी सोडलं नाही अजून धरणातलं पाणी ना पाहिजे कशाचं अजून पाणी. धरण भरायला पाहिजे. धरण भरायला पाहिजे आणि पावसाचं पाणी एवढं इच्छा गावात बघा की. आणि इकडल्या बाजूला सगळं त्रास दे सोनं पाहायला पण त्रास दे धरण भरले धरण भरले का पाठपाला कळत नाही कुठं हे काढाय सामान सामान काढायचं तेवढं आहे आलं की आमच्या घरात शिरते पाणी. तेवढं आहे पण सध्या आम्ही पोचलो इथं अमनापूरच्या पुलाव काय पाणी आजच्या गावात दुरून विषय हाडा पाण्याचा हे बघा की सगळी नदी फुल पात्र ह्याकडे बसून त्याकडे पर्यंत पाणी सगळं भरलंय एवढं पाणी भरलेलं मी गावात बघितलं आज पहिल्यांदा बघा आलो इकडे अमनापूरच्या पुलाव आणि इकडल्या बाजूला तुम्ही बघू शकताय आईला गाडी जाते का नाही त्या तर गेल्या गाडी गेल्या अरे काय कसलं वाजवतं आणि इकडल्या बाजू बघा पाणी कसलं खळखळ जातोय बघा पुलाच्या कडे आलो इकडं कसलं जाते पाणी बघा पात्र भरून पूर्ण पात्र भरलेलं आहे आणि टकाटक वातावरण झालं एकदम नदीचं अमनापूरच्या पुलाला पाणी घासून आहे सध्या अमनापूरच्या पुलाला पाणी घासून आहे विषय हार्ड झालाय तर जरा इथलं सिनेमॅटिक व्ह्यू बघा आता कसा विषय पूर्ण पात्र भरलेला आहे आणि त्यांचं पण जरा स्नॅप वगैरे काढायचं रोहन भाईचं त्याला स्नॅपला दिलं पाहिजे मोटर वगैरे वाहून आलं काय रे मोटर वाहून आलं काय तिथं ठीक आहे बेरला बांधलेलं मोटर असते ना बिहारला आहे तो. तिकडे लय जोरात पाणी बेरला बघा तिकडे मोटर वाहून गेलं बघा
मोटर असते त्यात मी मोटर आहे आणि तिकडे बॅलर मध्ये पण मोटर आहेत सगळ्या टकाटक विषय आहे मोटरांचा. मग कसलं पाणी झालं बघा, कृष्णा नदीचं पाणी वाढले, कृष्णा नदीची पाणी पातळी आजची आमनापूरच्या पुलाला थटलेली विषय हार्ड. तर सध्या आमनापूरचा पूल आम्ही बघितला, पुलाला पूर्णपणे घासून पाणी आहे सध्या. आणि रोहन, मी आणि सोनिया मागच्या बाजूला दिसतोय का, आम्ही तिघा जणांनी असं ठरवलं आता की इथंपर्यंत आलोय तर आज गुरुवार आहे, औदुंबरला पण जाऊन या. दर्शन काय होणार आहे आमचं, पाणी आमनापूरच्या पुलाला तटलंय म्हणजे मंदिरामध्ये पाणी आलेलं दिसतं या. तर तिथं पण जाऊन बघून या कसा कसा विषय आहे. तर लेट्स गो, चलो चला 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 सलाम रॉकी भाई, रॉकी रॉकी रॉकी. आड होईल काही. हा हा ताडी होय. तर नदी वगैरे आता बघितली आणि औदुंबरात जरा पाणी वगैरे आलं मंदिरात. मग देव आता दक्षिण घरात गेले तिकडल्या बाजूला, मागच्या बाजूला आहे ती. कारण आता 4 महिने देव इकडंच पावसाचं पस्तवर जोपर्यंत पाणी ये जा करत राहते. आमनापूरचा बोल बोलला की लगेच औदुंबरच्या मंदिरात पाणी येतं इथं आत. तर दर्शन वगैरे आमचं झालं आणि रवण्याला आता दोरा कुठला तरी घ्यायचा वाटतं, लालगा या इथं लागला रवण्या हे करायला दोरा घ्यायला. हे हाय का, ओके घेतलास का, हा घे दोरा घे. आता सोन्या रवण्याला दोरा घ्यायचा लगेच काय व्हायचं ना आता घरला. तर आम्ही आलतो वॉटर फायटर रेनकोट, आपण रेनकोट घ्यायला आलतो आणि बाकी सगळा बनवा भिडून टाकला, सुट्टी दिली नाही काय. आमचा विषय होता आज रेनकोट घ्यायचा, पण खट्ट नियोजन झालं आमचं सगळं. औदुंबरला आलो, काय आमचं नियोजन पण नव्हतं पण नियोजन खट्ट झालं. सोन्या काय म्हणा, एक नंबर झालं. रोहनला दोरा घेतला. रोहनला दोरा घेतला, दर्शन झालं देवाचं, 1 नंबर दर्शन झालं, गर्दी नाही काय नाही, तेवढं आहे. तर चालतंय, आता पाऊस नाही आज त्यात, गुरुवार आहे म्हटल्यावर आज गर्दी होणार. पण गर्दी नाही. हो संध्याकाळी दुपारची गर्दी नसणार, हा तेवढा आहे. पाणी बघ की सोन्या कसं आहे लागा, पाणी लागा लय आलंय नदीला. जरा नदीला पाणी आलं की मंदिरात पाणी. मंदिरात पाणी येतं तेवढा खाली आहे रे मंदिर, खालच्या बाजूला जास्त आहे. तर सोनू आणि काय बोलायचं तुला बाबा, काय नाही मला. रोहनला बोलायचं. रोहन तुला काय बोलायचं कशाला. पाप 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 करणार नाही म्हणून दोरा घेतलाय, पण मनात त्याच्या आता काहीतरी पापी विचार चालू आहे. तर चालते, चला दर्शन वगैरे झाले, नदीचं पाणी वगैरे बघितलं आणि आता आम्ही नीट गोल आमचं मार्क आमच्या घरात दिशन करायला लागलोय. तर चला जाऊया. तर सध्या आम्ही घरलाच जायचं आमचं नियोजन होतं, पण इथं आल्यानंतर आम्ही म्हटलं जरा इकडल्या बाजूला जरा नारळी झाडायचं नाही, तिकडच्या बाजून जरा आढावा घ्यायचं म्हटलं नदीचं पाणी केवढं आहे. तर तोपर्यंत आम्हाला वाटलं की आम्हाला कळालं की महाप्रसाद आहे, आज प्रसाद आहे म्हटल्यावर डावलून जायला लागलंच खाऊन जावं. तर रोहन भाई ती सगळी बसली तिकडे आणि आमची थोडीफार सबस्क्रायबर वगैरे होते ते थोडंफार इथं भेटायला लागले, ती गँग भेटायला लागल्या. तर चालतंय, जाता जाता आज नशिबात होतं बरं, देवानं आपल्याला गाडी वळवायला लावलेली, परत घेऊन जावं बरं का प्रसाद. मग जाईल होई चाल्या माझ्यामुळे रोहन दादा येऊ शकते. मी जर गुरुवारी त्यामुळे ह्या गुरुवारी नसता आला तर घेता आला. तर चालतंय, जर प्रसाद घेतो थोड्या वेळाने बोलतो. नदीचा आढावा पण घ्यायचा थोडासा इकडे, कोण नाही तरी परिस्थितीचा आढावा आहे. तर दर्शन वगैरे घेऊन आता जस्ट औदुंबरहून आम्ही मागालोय आणि पुन्हा जाता जाता म्हटलं तर आमनापूरच्या पुलावर थांबावं, बलाढ्य असं पाण्याचा प्रवाह बघावा इकडं. आणि सबस्क्रायबर आपलं गाठ पडले तर गोंदिलवाडीत सगळं कार्यकर्ते सिनेमॅटिक पद्धतीने टाकाटक. तुम्ही फॉलो बिलो करा, आपलं आरसूरेंशी ब्लॉगर 1 टॉप नंबर असते ती. काय वेळ होते ते असं Comedy आणि कॉमेडी शेवट असते भावानो, विषय हार्ड, विषय टॉपचा. टॉपचा विषय बनता. आणि इकडल्या बाजूला बघा पाणी कसलं जोर निघाला आईच्या गावात धरून, विषय हार्ड आहे. आमनापूरच्या पुलाला पाणी घासून आहे सध्या आणि ट्रक गेला का नाही इथनं, ट्रक गेला की पूल हलतोय कसा बघा आता, द्या वाटतं या. आणि पाणी बघा कसलं येतंय, पाणी लय जोरात पाणी येतंय. हा ती मगरच झाड वाढायला लागले बघ, झाड ओढून आणायला लागले इकडे मगर. कोण आहे, हा हा हा
तर चालतंय, आढावा इथला घेतलाय दुसऱ्यांदा आम्ही आणि आमनापूरच्या पुलाला पाणी घासून निघाले भावानो. आज संध्याकाळी जर पाऊस पडला तर उद्याच्या पुलाच्या वर पाणी येईल असा विषय होईल. काय म्हणाला आहे? ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळा विषय कळून जाईल विषय कळून जाईल लवकरच. पुरील का नाही तर म्हणजे आपल्या भावाला फॉलो करून घ्या. 2026 चा पूर. तर पूर वगैरे काय यायला नको, धरणं तेवढी भरावी ती आणि बाकीचं काय लोड व्हायला नको. सोन्या आमच्या घरात येते पाणी बाबा पाणी. अरे ब्रिज वर नाही मोठा हातार गेले हलतो ना का ब्रिज जाणवलं असतं हलतोय ब्रिज. पाणी बघा तुमच्या मागं पांडुवान कसं दिसतंय या लय जोर दिसतो बलाढ्य असा आहे. ए चला निघाला काय एखादा जातो टाटा बाय बाय. लाईक करा फॉलो करा. हा हा अजून खाली पाणी खाली खाली पण जास्त नाही काय